हॅलो हाय नमस्ते. मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आता गरमीचे दिवस चालू आहे, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. तर आता काय होतं ना, दुपार झाली की आपल्याला असं थंड थंड काहीतरी प्यावंसं वाटतं. म्हणून मी तुमच्यासाठी दह्यापासून बनलेल्या 3 रेसिपी घेऊन आलेली आहे. चला आपण बघूया. सर्वात आधी आपण लग्नात मिळतो तसा मठ्ठा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे, साखर, पुदिना, कोथिंबीर, पिंक सॉल्ट घेतलेलं आहे, ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे, भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि थोडंसं आलं आणि मिरची घेतलेली आहे. तर चला झटपट आपण मठ्ठा बनवून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही घेतलेलं आहे. दही ताजं आणि घट्ट घ्यायचं आणि त्यामध्ये आता मी थोडंसं आलं आणि मिरची जी आपण घेतली ती टाकलेली आहे. साखर टाकलेली आहे चवीनुसार. पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं पिंक सॉल्ट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर काळं नमक पण मी थोडंसं घातलेलं आहे. त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची मी पूड केलेली आहे, ती थोडीशी घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. तर हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या मसाला ताकाला. यालाच आपण मठ्ठासुद्धा म्हणतो. त्याचं टेक्स्चर पण बघा किती छान झालेलं आहे. थंड थंड मठ्ठा आपण लग्न कार्यामध्ये गेलो की किती पीत असतो. एक टाईम आपण जेवण नाही करत पण मठ्ठा खूप सारा पितो, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे. आपल्याला थंड थंड प्यायला छान वाटतं. आता हा मठ्ठा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. मठ्ठा थंड छान लागतं म्हणून त्यामध्ये मी आत्ता बर्फ घालणार आहे. आपलं दहीसुद्धा थंडच होतं. बर्फसुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी यामध्ये वरून घातलेली आहे आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये फिरवलं तेव्हासुद्धा कोथिंबीर घातलेली होती. हे छानपैकी मिक्स करून घेऊया. मिक्स करण्यासारखं नाहीच आहे काही, सगळं आपण मिक्सरमधूनच काढलेलं आहे. त्यामुळे फक्त हे एकदा हलवून घ्यायचं. छान काचेच्या ग्लासमध्ये याला आपण सर्व करणार आहोत. आपल्याकडे काय असतं ना, लग्न कार्यामध्ये मठ्ठा हा ठेवतातच आणि सर्वजण आवडीने तो पितात. त्यामुळेच आज मी दह्याच्या रेसिपीमध्ये मठ्ठा पहिल्यांदा बनवलेला आहे. नंतर आपण लस्सी आणि साधं ताकसुद्धा बघणार आहोत. छानपैकी पुदिना घालून मी तो सर्व केलेला आहे. हे बघा किती टेम्पटिंग दिसतंय आपला मठ्ठा. चवीलासुद्धा थोडासा तिखट, थोडासा आंबट, थोडासा गोड असा लागणार आहे. जसं आपण लग्न कार्यात पितो सेम तशीच टेस्ट याची येणार आहे. हा असा तुम्ही लगेचसुद्धा सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून नंतरसुद्धा थंड झाल्यावर पिऊ शकता. तसंही आपण बर्फ आणि दही थंड घेतल्यामुळे ते थंड आहेच आहे. तर या पद्धतीने माझी दह्यापासून पहिली रेसिपी तयार झालेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं ना, आपण गरमीमध्ये बाहेर जातो. बाहेरून आलं की घरी आल्यावर आपल्याला थंड थंड काहीतरी प्यावंसं वाटतं. मग कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा हा मठ्ठा तर कितीतरी पटीने चांगला आहे. दह्यापासून बनलेले कोणतेही पदार्थ छानच असतात. शरीराला थोडीशी थंडक पण देतात आणि दह्यापासून आपल्याला प्रोटीन पण मिळतं. त्यामुळे कोल्ड्रिंकपेक्षा हे ऑप्शन चांगलं आहे. दह्यापासून असं छास बनवायचं, लस्सी बनवायची, साधं ताक बनवायचं, मठ्ठा बनवायचा आणि छानपैकी गरमीतून आलं की थंड थंड याचा आपण आस्वाद घ्यायचा. चला आता आपण दुसरा रेसिपी बघूया. माझी दुसरी रेसिपी आहे सर्वांची आवडती लस्सी. त्यासाठी मी इथे घट्ट दही घेतलेलं आहे, ताजं दही आहे ते. त्याचबरोबर साखर, थोडीशी वेलची घेतलेली आहे मी सोलून आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. यामध्ये आपण गुलाबजल पण थोडंसं घालणार आहोत. मी एका भांड्यामध्ये दही घेते. दही हे मी रात्री लावलं होतं. ताजं दही आहे, जास्ती आंबट नाही आहे, कारण लस्सी ही थोडीशी आंबट आणि थोडीशी गोड असते. पण ताज्या दह्याची लस्सी खूप छान बनते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही लस्सी बनवताल ताजं दही यूज करा. त्याचबरोबर मी इथे साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. 2-3 वेलची सोलून मी त्याचे दाणे घेतलेले आहेत. वेलची पूड जास्ती नाही घालायची, नाही तर खूप स्ट्रॉंग फ्लेवर लागतो. त्याचबरोबर आपण यामध्ये थंड लस्सी प्यायची आपल्याला तर बर्फ पण घालून घ्यायचा आहे. सर्व करताना पण तुम्ही बर्फ घालू शकता आणि आत्ता पण घालू शकता. मी आत्ता बर्फ घालून थोडंसं याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी टेक्स्चर दाखवते लस्सीचं. मी हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे. आता आपण बघूया आणि त्याचं टेक्स्चर पण चेक करूया. हे बघा किती सुंदर टेक्स्चर झालेलं आहे. कन्सिस्टन्सी पण आपल्याला अशीच पाहिजे होती, जास्ती पातळ नको होती. लस्सी तशी पण घट्ट असते ना. चला हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. बाउलमध्ये काढल्यानंतर लस्सी अशी छान फ्लेवर देण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकते आहे. तुम्ही इसेन्ससुद्धा टाकू शकता.
आपलं गुलाबजल छानपैकी मिक्स करून घेऊया आपण आणि नंतर ही थंड थंड लस्सी सर्व करूया. गरमीमध्ये जेव्हा आपण बाहेर जातो ना, आपल्याला काहीतरी थंड प्यावंसं वाटतं, तर आपण हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जाऊन छान थंड थंड लस्सी ऑर्डर करतो. त्यापेक्षा काय आहे ना, असं घरी छानपैकी बनवून ठेवा. जेव्हा पाहिजे तेव्हा ती थोडीशी काढून ग्लासामध्ये छान त्याच्यावर थोडीशी वेलची पूड घाला, थोडेसे ड्रायफ्रूट्स घाला आणि आपली लस्सी पिण्यासाठी तयार होऊन जाते. लस्सी बनवायला एकदम सोपं आहे. त्याला जास्ती इन्ग्रेडियंट पण लागत नाही आणि खूपच छान टेस्ट लागते तिची. हे बघा किती टेम्प्टिंग आपली लस्सी दिसत आहे इथे. मला पर्सनली विचार तर मला लस्सीपेक्षा मठ्ठा जास्ती आवडतो, पण मी लस्सीसुद्धा कधी-कधी ट्राय करते. तर या पद्धतीने आपली बघा लस्सीसुद्धा इथे बनवून तयार आहे. लस्सी आणि मठ्ठा आपला बनवून झालेला आहे. आता आपण आपली तिसरी रेसिपी बघूया. ते तर साधी सिंपल आहे, आपलं ताक बनवतोय आपण. ताक तर काय सर्वच जण बनवतात. कारण ते बनवायला पण एकदम झटपट बनतं आणि त्याला काही असं वेळ तर लागतच नाही, पण इन्ग्रेडियंट तर बिलकुलच काही लागत नाही. आपल्या घरात असतातच त्याचे इन्ग्रेडियंट. म्हणून ताक बनवायला एकदम सोपं आहे. ताक बनवण्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे. अगेन मी इथे ताजं दहीच घेतलेलं आहे, घट्ट दही घेतलेलं आहे. इथं पिंक सॉल्ट घेतलेलं आहे, भाजून पूड केलेली जिरेपूड घेतलेली आहे, तसंच काळं नमक पण घेतलं आणि कोथिंबीर. बस एवढ्या 5च वस्तू आपल्याला लागणार आहे. मग आपलं छानपैकी ताक इथे तयार होणार आहे. ताक बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं घट्ट दही घेतलं. दही जर आपलं ताजं असेल ना, तर मठ्ठा म्हणा किंवा लस्सी म्हणा किंवा साधं ताक म्हणा, खूपच छान बनतं. म्हणून नेहमी तुम्ही दह्याचे पदार्थ बनवताना नेहमी ताजं दही वापरत जा. चला आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते आणि नंतर तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते. ही बघा या पद्धतीने मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. ताक तसं काय आहे ना, थोडंसं पातळच असतं, घट्ट नसतं ताक. हे बघा पातळ झालं की नाही, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ताकाची पाहिजे असती. कोल्ड्रिंक्सपेक्षा दह्याचे पेय पिणं केव्हा पण हितकारक आहे. कारण दही कसं असतं, थोडंसं आपल्याला थंडक पण देतं आणि पौष्टिक पण असतं. दह्यापासून आपल्याला प्रोटीन पण मिळतं. दह्याचे फायदे आपल्या सर्वांना तर माहीतच आहेत. म्हणून उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त दह्याचा आपला इंटेक झाला पाहिजे. मी ग्लासामध्ये छानपैकी आपलं ताक सर्व केलेलं आहे. त्यावर भाजून घेतलेली जिऱ्याची पूड जी केली ती थोडीशी घातली आणि थोडीशी कोथिंबीर घातली. ते सुद्धा आपल्याला छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोथिंबीर नसेल घालायची तरी काही हरकत नाही. प्लेन ताक पण आपल्याला छानच लागतं. पण कोथिंबीर पण थोडं थंडक देते आणि कोथिंबीरीचे फायदे पण आपल्याला सर्वांना माहितीच आहे. कोणत्याही सोर्समध्ये आपल्या पोटात गेली पाहिजे कोथिंबीर. म्हणून मी प्रत्येक गोष्टीमध्ये कोथिंबीर घालण्याचा प्रयत्न करते. तर या पद्धतीने आपलं साधं सिंपल असं ताक तयार आहे. ताज्या दह्याचं ताक आहे ना, तर जास्ती आंबट पण नाही लागणार, चवदार लागणार आहे एकदम. दिवसभरातून तुम्ही 3-4 जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं ताक तुम्ही पिऊ शकता. फायदेच करणार आहे ते. त्यापासून काहीही नुकसान तुम्हाला होणार नाही आहे. तर अशा ह्या आज माझ्या रेसिपी होत्या दह्यापासून बनलेल्या. मसाला ताक, लस्सी आणि साधं आपलं ताक. माझ्या या आजच्या दह्यापासून बनलेल्या साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ बघा. गरमीमध्ये हे सर्व तुम्ही ट्राय करा आणि मी लवकरच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय. टेक केअर.